95 झालं. 95 आता सत्य पकड 4 वाक्य तत्वज्ञान. जगत विचाराचा श्लोक आहे. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदावरंशरम अपरस्पर संभूतम किमन्यत् कामः. जगत विचारामध्ये म्हणजे चित्रविचित्र जगत आहे. याला कोणीतरी स्थिर तत्व असलं त्याचा विचार करतात, त्याचा विचार सांगतात, त्याचा कोणीतरी कर्ता असला पाहिजे. कार्य असलं की कार्याला कोणीतरी रूप देण्याकरता काय म्हणावं लागतं. मी कर्ता विरुद्ध जगताचा मानत नाही. अनीश्वरम जगत आहो अनीश्वरम म्हणजे मग जगत कसं उत्पन्न होते. परस्पर संबंध, दोन विषम युग्न एका ठिकाणी येतात आणि त्या विषमामध्ये आणि जगत निर्माण होतं. याला कारण काम आहे. हे पहा, अपरस्पर संबोधम किमन्यत् काम. हे कोणाचं तत्वज्ञान? वेदांताचं कोणतं आहे? माय बाबा माय खांब कुठं काही खांबाला कुठं पाहिले कुठे मायेपासून जगत होते बरं का. मग कोणाजवळ असे माय कोणीतरी करता असावं लागतं. काय असावं काय करे. मातीपासून कुठे घट होते का? मग कोणापासून होते? मग मायेपासून जगत होते का ईश्वर म्हणत किमान काम. ईश्वर काय करत नाही. मायेपासून जे माझं जड स्वरूप आहे. घटापासून घट उत्पन्न होतो का? कोणीतरी काय पाहिजे चेतन लागत. ज्या अर्थी त्याला आकार दिसतो त्या अर्थी आकार देणारा कोणीतरी काय केलं पाहिजे. भिंतीवर ते चित्र दिसते, आपोआप चित्र निर्माण झालं का कोणीतरी निर्माण करणारा वेगळं काय कर. आकाश दिसते, आकाशामध्ये ढग येत असतात. त्या ढगात काय असते? माती का? ढगामध्ये पाणी कोणी भरलं? अरे पाणी कोणी भरलं? अगदी किती उंच होता. मग कोणीतरी सत्ता दिस असला नाही का? आपण काय तुमच्या याच्यामध्ये ना आकाश आहे सर्वत्र. स्वभावात मानला तर जमेल का? ऐसा जो असं कोणीतरी चेतन करता काय केलं पाहिजे. तो अडाणी का? सर्वज्ञ. आणि पुन्हा जर सर्वज्ञ जरी असला तरी काय उपयोग आहे. सर्वशक्ती. एखादा म्हातारा आहे सर्वज्ञ असतो, उठता येत नाही बसता येत. शक्ती आता सर्वज्ञ सर्व जगज्ञ ईश्वर काय केला पाहिजे. हे कोणाचं तत्वज्ञान? आणि हे 4 वाक्य तत्वज्ञान. ते ईश्वर काही नाही. त्यांचं एकच प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण. बाकीच्या प्रमाणात ते काय करीत नाही, मानत नाही. त्यांचं तत्व ईश्वर अनादि ठाव. विश्व म्हणजे जगत. अनादि ठाव म्हणजे त्याची उत्पत्ती वगैरे जरी सांगितलेली असली तरी पण सुद्धा त्याचा आधी सांगता येत नाही. उत्पत्ती आहे पण सूक्ष्म रूपाने. बीज अगोदर का वृक्ष अगोदर काही सांगता येत नाही. बीजाशिवाय वृक्ष नाही, वृक्षाशिवाय अनादि. असं जगत सुद्धा काय अनादि. विश्व अनादि ठाव. बरं त्याचा कोणतरी नियंता असावा लागत असं. त्याचा नियंता ईश्वर. मग काय सगळी सत्ता वगैरे असते, ज्याचं काम त्याच्याकडे जाऊन देत असतात.
तेव्हा एक कोणीतरी जगत करता म्हणून नाही, एक चेतन शक्ती काय केली पाहिजे. मानले पाहिजे. ज्यावरती बरोबर मोटार सुरू होते आणि पुन्हा कार जागच्या जागेवरती थांबते, त्यावरती तिला कोणतरी ड्रायव्हर काय केला पाहिजे, बरोबर असं व्यवस्थित करणारा, नाही का. तेव्हा हे सगळ्या जगतच्या तो चालतं. त्या जगात एक ईश्वर काय करावं लागतो, त्याला ईशान शक्ती असं म्हणतात. उत्पन्न करणारा आहे कोण, पुढे पोषण करणार आहे, आणि लय करणार आहे, उत्पत्ती स्थिती, हे ज्या सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र कर्त्याकडून होते त्याला ईश्वर म्हणतात. आणि तो ईश्वरच भक्त काम कल्पद्रम. भक्तीचा विषय कोण आहे, परमात्मा. आम्ही ज्याचे आणि त्याचा पंढरी आवाज, तो हा जगत आहे देव. आणि काय काही काळाचा तो काय करतो, न्याय अन्याय निवडे वेद. आपल्या मनाप्रमाणे नाही, वेदाने सांगितल्याप्रमाणे हे कर्म कोणतं आहे निषिद्ध, हे कोणतं काय नाही, वेद कर्म आहे हे सांगणारे तुम्ही आम्ही कोण. मग कोण सांगतो, वेद सांग. जर आणखी निषिद्ध कर्म करत असेल तर वेदी अन्यायी पडे, निरय भोगी कशाची प्राप्ती, नरकाची प्राप्ती. आणि संन्यासी सुरवाडे. वेद कर्म करीत असेल तर स्वर्गाधिकाची काय प्राप्ती आहे. ऐशी विश्वव्यवस्था अनादीचे पार्थ. ही व्यवस्था आजपासून आहे का, कृतत्रेता द्वापर आणि असे 4 युग आहे ना. म्हणून अनादी विश्वाची व्यवस्था आहे, त्याच्यात बदल नाही. सूर्य कोणत्या दिशेला उगवणार, मावळणार आहे का. कधी सूर्याने मर्यादा सोडलेली आहे का, बरोबर. बरं वेळेत काही बदल होतो का, एखाद दिवशी काही आजरी ते वारकरी शिक्षण संस्थेचा पाठ आहे ते काही आहे. आकाश आहे सर्वत्र, असं वायू नाही नाव बरी, हे सगळी व्यवस्था आहे. हे 4 वारकी लोक काय म्हणतात, वृत्त म्हणजे वेद काही नाही आहे. तर या लोकांनी आणखी पोट भरण्याचं काय केलेलं आहे, साधन केलेलं आहे. यज्ञ मोठे ठगले यागी आणि देवपिसे पशीला रंगे. योगेश आपल्या विनाकारण घरदार सोडून जायचं, हिमालयात जायचं आणि तिथं आपलं बसायचं. मग म्हणायला लागले, म्हणले काय सगळे मान्य करतात ते काय नाही, तयार नाही. यज्ञ देखील मानत नाही. देवपिसे प्रतिमा लिंगी. बरं का, काही लोक आपला प्रतिमा म्हणजे काहीतरी दगडाचा देव करायचा आणि नाही का त्याची यात्रा करत बसा, पूजा करत बसा. म्हणलं लोकांना पिसं लागलेलं आहे, वेळ लागलेला आहे, उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही, चालले आपले. देवपिसे प्रतिमा लिंगी. प्रतिमा म्हणजे सगुण लिंग म्हणजे शंकराचं लिंग आहे. नागवले भगवे योगी. मला समाधी नावाची एक अवस्था आहे, त्याच्याकरता यम नियम प्राणायाम प्रत्याहार, उद्योग नाही, धंदा नाही. काय करतो, कुठली आली समाधी, समाधीच्या नावाखाली झोप काढतो. आपले बळे भोगीचे जे बेटाळे, वाचूनच वेगळे पुण्य आहे. आपल्याला जे काही भोगता येईल ते भोगावं, त्याचा भोग घेणे हेच काय आहे, पुण्य आहे. अशक्तपणे अंगी काही वेगळे वेगळे न टाके, गादीची नाची घेतेची पान. अशक्तपणे अंगी काही, अशक्त सशक्त दोन धरून जावावे. नाही का, रोगी माणसाला आणि त्या भोगाचा भोग घेता येत नाही, नाही का.
डायबिटीसवाल्या माणसाला आंब्याचा रस खाता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही. हे काही नाही, हेच पाप. पदार्थ असून हे भोग घेता येत नाही, काय म्हणायचं. आणि पदार्थ असून भोग घेता येतो. प्राण घेते संपन्नाचे पाप जरी साचे. नाही का, संपन्न म्हणजे डाके टाकणारी माणसं काय करतात, त्याचा जीव घेतात ना. प्राण घेते संपन्नाचे. गरीबाचे कशाला, गरीबाच्या घरी कुठं चोर जात असते का, तर चोरालाच वाटते काय टाकावं. बरोबर. एक 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 साधन आहे त्या ठिकाणी सांगतात. आता जरी एखाद्याचा प्राण घेऊन आपण द्रव्य आणलं, म्हणजे द्रव्य कोणाचं फळ आहे, पुण्य फळ आहे. चोरी करणं हे सुद्धा काय पुण्याचं फळ आहे. का हे सगळं उलटच आहे. सगळं बळी अपराध काय, म्हणजे जरी बाधित होय तरी माणसाया कान होय निसंधान, मासया कान होय निसंधान. बघा त्यांच्याकडे काय लग्न लागत असते का, तरी का त्यांना संतान होत नाही का. कोण सांगितलं लग्नाचा विधी बोलून ब्राह्मण बोलावा आमका करायचं, ते काही नाही. एक 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 हे सगळं बरं का विरुद्ध तत्वज्ञान आहे. अलीकडे याचंच आणि यात मोठे मोठे बुद्धिमान लोक गुंतलेले आहे. देवदेव काय करत नाही, विधी निषेध वगैरे काही पाळत नाही. एक एक दृष्टांत. कुळे शोधून दोन्ही कुवारिकाची शुभ लग्नी. नाही, ज्यावेळेला आणखी लग्न होत असते, वधूचं कुळ कोणतं, वराचं कुळ कोणतं, समान जाती वगैरे. आणि पुढे काय हो, तरी हेतू जरी प्रजा साधने तरच प्रजा होत असते असं जर हेतू असेल तर पशुपक्ष्यादी जाती आणि दया मिती नाही. पशु आणि पक्षी नाही का, एक किती एक कुत्री असते बरं का, यायला ठरत तिच्या पाठीमागे. एखादा डुक्कर असो त्याच्या पाठीमागे, डुकरींच्या पाठीमागे. मिती नाही दया संतती. आणि कोणी प्रतिपत्ती विवाह केले काय, त्यांचे काही विवाह होत असते का, म्हणून विवाह नाही केले म्हणून निसंधान आहे का. चोरीचे धन आले ते कोणाचे विष झाले. चोरी करून आपण जर द्रव्य आणलं ते काय विष होत असतं का. दादावे परदार केले कोडी कोण होय, परदार केल्यानंतर कोडी होत असते का. म्हणून देव गोसावी धर्माधर्म भोगवी आणि परत्राच्या गावी. म्हणून देव गोसावी कोणीतरी एक परमात्मा आहे, तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फलभोग देत असतो. गोसावी म्हणजे भीक मागणारा नाही. धर्माधर्म भोगवी आणि परत्राच्या गावी करते भोगी. इथे आपण काहीतरी पाप पुण्य करायचं, इथे त्याचा भोग झाला नाही, दुसऱ्या देहामध्ये काय होत. प्रत्येकाला पाप पुण्याचं आहे ना. नाही का, इकडे गावरान कुत्र असतं, कुठेही जातं कुठेही जातं, पुरं दवडं मारते. आणि खायला काय आहे काही नाही, तर कुडकुड जायचं. श्रीमंताचं कुत्र ते भाकरीच्या तुकड्याला सुद्धा चपातीला लावतात. आणि ते नुसतं फुलक्याला त्याच्यात तूप लावावं लागतं काय, तर ते कुत्रं खायला. तेवढ्यावर काम मारत नाही, मालकाला त्याच्या पाठीवरून काय फिरावं लागतं. हे कोणाचं फळ आहे. त्या देहामध्ये काय सुख आणि पाप पुण्याची फळं काय करावं लागतं. एक 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 दृष्टांत. म्हणून परत्रनाथ देव. स्वर्ग वगैरे आधी काही नाही, देव आहे असं म्हणतात, देव सुद्धा नाही आहे. तर तो का दिसत न दिसे ते म्हणून व्हावे. डोळ्याला दिसेल तर सत्य, न दिसत असेल ते मिथ्या. आणि करताना वाटावं भोगण्याची गण नाही म्हणलं ते भोगावं लागत असते. मग काय करता काय 1000 वर्ष लागतो का.
जीव किती त्याची ठराविक मर्यादा आहे. प्रत्येक बाबतीमध्ये साहेब तरुणपणी एकदाच येत नाही. अगोदर बालपण, पुढे तरुणपण, क्रम आहे त्याला. काय प्रत्येकाला क्रम नाही. पोटात असताना सुद्धा काय ते मूल जिवंत येण्याच्या ऐवजी काय ते काय कधी बहिरच जन्माला आहे, कधी आंधळ, कधी अपंग जन्माला आहे. पंचदशीमध्ये तुम्हाला एक हे पुढे सुंदर विषय त्याच्यामध्ये मांडले. एक 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 दृष्टांत म्हणून आणि सांग करताने माठाव भोगण्याने म्हणलं एकदा मनुष्य मेला म्हणजे कायमची मरण ते मुक्ती. पण आता पुनर्जन्म मानत नाही. ते भोगण्याकरता पुन्हा दुसरा जन्म आपल्याला प्राप्त होतो. मानण्याकरता काय नाही, तयार नाही. तेव्हा आणखी पुन्हा दृष्टांत देऊन सांगतात, हे तो उर्वशी इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी जैसा क्रमे नरकी लोळते. उर्वशीपासून जे इंद्राला आणखी सुख प्राप्त होते स्वर्गलोकामध्ये, तेच सुख बरं का. प्रत्येक जीवाला काय आहे, सारे काय भोगाचं जे सुख असते ना, काही सुखामध्ये विषमता असते, काही सुखामध्ये झोपेचं सुख इथून तिथून मुंगीपासून तुझा ब्रह्मदेवापर्यंत काय ते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय विशेष सुखामध्ये मात्र प्रधान आहे. विशेष सुखामध्ये थोडी विषमता आहे. आपण जर जेवायला गेलो आता या दिवसामध्ये रोजच आपण भात भाकरी काय करतो आणि आंब्याचा रस दिला म्हणजे विशेष आहे. त्याच्यामध्ये काय आहे विशेष आहे ना. आपण जेवायला बसलो, पिठलं वाढलं असलं त्याच्यातही पिठल्याचंही काय सुख आहे. आणि श्रीखंड आला तर पिठलं बाजूला बाकी हे तुमच्या जेवायला घाललं आपल्या इथलं नाही, दुसरीकडचं सांगतो. भरपूर रस खायला मिळावं म्हणून लहान द्रोण असला ना टाकून देतो मोठा घेऊन. तो वाढणार आहे मोठा हुशार असं बा. प्रत्येकाला पळी पळीच वाढतो. मोठा तरुण द्या का. दृष्टांत आणखी सारखा आहे ना. म्हणून स्वर्ग नरक का स्वर्ग नवे पाप पुण्य. स्वर्ग आणि नरक हे पाप पुण्याचं. पुण्यापासून स्वर्ग मिळते, पापापासून नरक मिळते, हे बरोबर नाही. म्हणा कुठला पुण्यही नाही, काही नाही, पापही नाही, स्वर्गही नाही, काही नाही, नरकही नाही. या कारणे कामे स्त्री पुरुष योग में मिळते त्याचं जन्मे आगे परस्पर संबोधन. परस्पराच्या ह्याच्यातून हे जगत काय होते उत्पन्न होते. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी पोषे पाठी परस्पर द्वेषे कामाची नाही. मध्यंतरी स्वार्था लागी पोषे. स्वार्थ आला की भांडण आल्याशिवाय आहे काय. जोपर्यंत स्वार्थ नाही भाव असेल थोडंसं जर त्याच्यामध्ये मतभेद झाला तर भांडणाला काय होते सुरुवात होते. त्याला द्वेष म्हणतात. भावात भांडण असल्यानंतर वकील लोक मजार मारत असतात. थोडी सल्ला दिली तरी 500 रुपये घेतात. आणि सल्ला करीत असते का असं थोडंच आहे. म्हणून स्वार्थालागी पोषे आणि परस्पर द्वेषे कामची नाशी. एकमेकाची वितुष्ट आल्यानंतर जगताचा काय होतो नाही का. आता काय झालेलं आहे, वितुष्ट आलेलं आहे ना. पाकिस्तानी हिंदुस्थानचं काय आलं आतापर्यंत मैत्री होती, आता काय द्वेष निर्माण झाला काय. मग त्याचा मोबदला आता कशाने. आतंक्यावर लोकांचे लोक खरं काय करायचे नाही. जो झगडा आहे तो काही लोकांशी झगडा आहे का आतंकवाद्याशी. युद्ध आहे काही कोणाची नाही, कोणाची आहे. या कारणे त्यानंतर म्हणून कामा वाचवणे काही जगामुळेची आण नाही.
ऐसे बोलत सिपाही असुर पण या जगाच्या उत्पत्तीला नाशाला कोण कारणीबंद आहे? कामच कामापासूनच उत्पन्न होतं. काम पूर्ण झाला तर काय होतं? लोभ उत्पन्न होतात आणि काम कमी झालं तर द्वेष उत्पन्न होतात. हे दोन्ही धर्म त्याच्यामुळे आहे. आता असो एक किडाळ बोलो किती करू बोगलो आणि सांगताची बोलो तसे. आता असो एक किडाळ ऐकत येतो वाचा विचार ते साधू कथा. याच्यामध्ये काही पुण्योत्पत्ती होणार आहे का? मग शहाणा मनुष्य कशा करता विचार करत असो पुण्योत्पत्ती कोणापासून होणार? मांडीले दुकान ज्याची देते पुण्य असेल तर पुण्याचा भाग मिळतो आणि पाप असेल तर विनाकारण नाही का? म्हणून नव्या अध्यायामध्ये आता ऐकतेचा वाचा विषय ते याच्यापासून काहीतरी आनंद होत असं. म्हणे ईश्वराची अखंड नुसती याची करती शांती हे नाही चित्ती निश्चय. ईश्वराची अखंड ईश्वराचा द्वेष करतात नुसतीची ज्ञापन ती विनाकारण ही शांती म्हणजे अधिकाधिक बोलणं याला काय म्हणतात? ऐका शांतीचा या शब्दाचा अर्थ काय केलेला आहे? विनाकारण बडबड. विनाकारण बडबड करतात. बडबडच शब्द आहे. आणि हे नाही चित्ती श्लोक राहिला श्लोक राहिला. एताम दृष्टी अष्टभ्य नष्टाल्पानोत्मबुद्धया प्रपंचक्रकर्मानाशया जगत होईल. एताम दृष्टी विसर. सगळ्या आणखी त्याच्या चित्तामध्ये काय भरलेलं आहे? नास्तिकपणा. कोणता? देवमानाचा नाही, धर्ममानाचा नाही, पाप नाही, पुण्य नाही, मनाला येईल त्याच्याप्रमाणे अशा दृष्टीतून नष्टाल्पान अल्पबुद्धी असल्यामुळे विचारबुद्धीमधलं काय झालेलं आहे? माणसाचं जे केंद्र आहे मुख्य कोणतं आहे? त्याची जी परीक्षा असते. म्हणून शुद्ध बुद्धी व्यवसायात्मक ईश्वरा वाचवणे काही निर्णय करणारी कोण आहे? माणसाचं जे श्रेष्ठत्व तर क्रियेवर अवलंबून नाही, बुद्धीवर अवलंबून. क्रिया काय करते? एखादा कामगार असो कंपनीमध्ये काय करतो तरी पगार किती असतो? 5,000. दिवसभर राबतो पुन्हा हे काम करू द्या, मालकाचं करू द्या. आणि एखादा साहेब असतो त्याचा पगार किती असतो? 5 लाख असतो. आणि तक्रार केली म्हटलं दिवसभर काम करून सुद्धा 5,000. आणि हा बाबा कधी येतो आणि कधी येत नाही, चक्कर मारून जातो. नोटारीत बसून येतो इकडे तिकडे पाहतो. पगार किती? 5 लाख. मग त्याने तक्रार केली कंपनीच्या मार्गाकडे. म्हणला बाबा आहे डोकं बिकं आहे का नाही? इतकं काम करून आम्हाला किती पगार वाढवा नाही तर आंदोलन. आता आज म्हणला नुसता येतो कधी येतो येतो इकडे तिकडे पाहतो काय जातो. एक सेवेकरता माणूस समखन दमखन ते बसायला कार. मग कारखाना काय पडला? मग कामगाराला सांगितलं म्हटलं पहिला कारखाना काय झालेला आहे सुरू करा केला. काय म्हटलं कारखाना बंद पडल्यामुळे सगळेजण आपापली रजा घ्या. आता तुम्हाला कामावर ठेवून काय उपयोग आहे? मरायची पाळी. पैसा पाहिजे ना. आता कामच नाही तर पैसा देईल म्हणजे सगळे कामगार लोकांनी काय. मग आता कामगाराला विचारलं तो म्हणला कर की नीट कारखाना चालू कर की. तो म्हणला महाराज मला काय समजतं. मग कोणाला बोलवा? जा म्हणजे 5 लाख रुपये ज्याचा पगार आहे त्याला बोलवा. म्हणलं साहेब तुम्हाला बोलावतात मालक. म्हटलं कारखाना बंद पडलेला आहे म्हणजे त्याचा 5 लाख रुपये पगार आहे त्याने बरोबर पाहायला निघाला. आणि त्याला सांगितलं म्हणलं कामगाराला इकडे हातोडा घेऊन ये
आणि एक स्प्रिंग होता त्याचा स्प्रिंग, तो ढिला झालेला होता. मला ठोक केला 2-3 ठोक, 2-3 ठोके मारतो. कारखाना काय झाला, सुरू झाला. याला सांगितलं तू ठोका मारला ना, म्हणला 50 रुपये घेऊन टाकतो. मी कशा करता सांगितलं, किंमत कशाला, क्रिया आहे का ज्ञानाला आहे? याच्याजवळ क्रिया आहे पण काय नाही, आणि त्याच्याजवळ काय आहे, महत्व कोणाला आहे? ज्ञानाला आहे. दृष्टांत यांचा विवेक काय झालेला आहे, संपलेला आहे. ते बघ, नष्टाल्प मानव अल्पबुद्धी आहे. ज्याची बुद्धी काय अल्प आहे म्हणजे जेवण्यापुरताच विचार करते, पचते का नाही पचते, याला अल्पबुद्धी म्हणतात. म्हणजे आणि प्रभावांत उग्र कर्मानं, जे कर्म होत असते ते सामान्य होते का उग्र कर्म, ज्याच्यामध्ये आणखी इतराचा आपलाही नाश आणि दुसऱ्याचाही नाश. प्रभावांत उग्र कर्मानं क्षयाय जगत वाईट, याच्यामुळे जगताचे हित होत असते का हित होते, आपलंही हित आणि दुसऱ्याचंही हित आहे का रे. तेव्हा दोन्ही याच्या करतात. दुसऱ्याला दुःखी करण्याकरता स्वतः काय होतं, एक शिमगाराचा खेळ असतो त्याच्यामध्ये खेळ करतात. म्हणजे काय करतात, नाकट्याचा खेळ असतो. मग स्वतःचा नाक आपणच कापून काय अगोदर काय करायचं आणि मग दुसऱ्याचा नाक काय करायचं. अरे पण तुझं नाक गेलं याची वाट. दुसऱ्याला दुःखी करण्याकरता आपण काय व्हायचं, दुःखी व्हायचं. म्हणजे पाकिस्तान वगैरे काय आहे हे सगळे आताच गिराय. प्रभावान तीव्र कर्मानम क्षयाय जगत हित आहे. जगताचा हित करण्याकरता, नाश करण्याकरता बुद्धीचा व्यापार ईश्वराची आहे हे नाही. किंबहुना उघड अंगी लावणे पहिली ईश्वराची आहे कंती नुसती याची. मला कोण म्हणतो ईश्वर आहे तो असं करत असतो तसं करत असतो, असता तर दिसला नसता. म्हणजे ईश्वर मानण्याकरता काय होत नाही, म्हणून त्याचे पक्ष उपपक्ष पडलेले नाही का. देव आहे का नाही आहे, ईश्वर आहे का नाही आहे, दिसला असता तर प्रश्नच मोकळा असता. परोक्ष म्हणतात त्याला. अपरोक्षाच्या बाबतीमध्ये भांडणं नाही, कशाच्या बाबतीत आहे नाही का. म्हणजे ज्या वास्तव पाप आणि पुण्य अपरोक्ष आहे का परोक्ष आहे, परोक्ष आहे. मग कशा करता पाप आणि पुण्य म्हणा, मग सुख दुःखाचे फळ येते. आपण कोणाचा अन्याय करीत नाही, काही करीत नाही. लोक म्हणतात म्हणलं का आम्हाला कोणताही आम्ही व्यसन नाही, काही नाही काही नाही. मग कॅन्सर झाला, आता संगती कशी लावणार तुम्ही. मग त्या पापाचं काय आहे, त्याशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत. संसारामध्ये गणित सोडा, प्रारब्ध मानावं लागलं. प्रारब्धाशिवाय नाही का दोष आहे. नारळाची गळणी काय म्हणते, कुठून पाणी वर जाते, शुद्ध पाणी असतो, कसं वर जाते. कोणी का तिथं पाईप बसवलेला आहे का, देवाची करणी नारळात. प्रारब्ध काय नाही. आता आपली संस्था आहे, आता बांधकाम होत असते, त्यांना जमीन विकत घ्यावी लागते का, आणि विकत घ्यावी लागली ती इतकं बांधकाम करता असतं. 5 गुंठ्यात कुठे इतकं काम होत असतं. जाऊ द्या, दृष्टांत आपला तिथे. तेव्हा नास्तिकपणाचे हाड रोडले सगळे. कोणतापणा वाढवत असतात. नास्तिकामध्ये वेदही मानाचं नाही, ईश्वरी मानाचं नाही, पाप नाही, पुण्य नाही. मग प्रमाण कोण मानत, आपलं मन.
म्हटलं का बाई असं असं आहे, आमच्या मनाला पटत नाही. मग तुझं मन काय वेदांत आहे का? आग्रह आणि पुन्हा मी सांगतो हेच कराय, असा आग्रह म्हणत. हे सगळं कोणतं आहे? शहाणा माणूस म्हणत असं काय वेदात काय सांगितलेलं आहे. वेदात जे सांगितलं असेल ते मान्य आम्हाला, वेदात सांगितलं नसेल ते मान्य नाही. आपला वैदिक धर्म कोणता आहे? वैदिक धर्म वेदापासून आलेला आहे. वारकरी संप्रदायाचा उत्सव जो आहे केव्हापासून आहे? आम्ही का पडिले? आम्ही आहे का भगवान शंकरापासून चालत अनादिकाला वेद मार्गे म्हणी गेले. हा काही कोणी निर्माण केलेला आहे? अनादिकालापासून आहे. स्वर्गाला की आदर का नरकाचा आदर? नरकालाही भेट नाही, स्वर्गालाही काय करीत नाही. वासनाचा अंकुर जळून गेला. शुद्ध वासना कधी उत्पन्न होत नाही. झालीच वासना कोणती तर दुसऱ्याचं वाईट कसं होईल? पाप. त्यांना पुण्य नावाची वस्तू काय नाही. आळंदीत जरी असला तरी तमाशाला जातो आणि आग्रह केला किती जरी केला तरी म्हटलं ते आमच्या कशात नाही. उलट आपल्याला सांगत होतो म्हटलं ते आमची चूक आहे असं म्हणत नाही, आमच्या काही नाही, प्रारब्धात नाही. एखाद्याला माळ घ्यायचं म्हटलं आमच्या तुमच्या त्याच्या प्रारब्धात आहे, आमच्या प्रारब्धामध्ये तिथं काय लावायचं? प्रारब्ध लावायचा. नरकाचा केवळ देवाचा बुडबुडा आणि विषय सुखी सुवाडा. मग देहात्मवाद. कोणता वाद? देह कसा आहे? अल्पोदकाचा बुडबुडा. पाण्यावरती बुडबुडा येत असतो त्याप्रमाणे देह आहे. आज आहे आणि उद्या केव्हा आणखी त्याच्यामध्ये. कारण 3 प्रकारच्या नाशामध्ये काय आलेलं आहे? काय स्वभाव नाश. पुढे आपण आणखी कोण पुण्याला जाऊन येतो, कुठे पुणे इतक्या आणखी वाहनातून येतो. हीच ईश्वराची. कोणतं वाहन धक्का देईल काही सांगता येत नाही. पायी प्रवास करणाऱ्याला धोका आणि गाडीमध्ये करणारा धोका. आणि आता तर विमानात बसणाऱ्याला धोका सांगितला. पाकिस्तान खालून म्हणतो विमान उडविल. युद्ध आहे ना ते. खालून काय करतात? उडवतात. विषयपंखी सोवाडा बुडाळे. 8वे होते जळचर ते डोई होती आणि का पडावे होय शरीर ते रोगाला. 8वे होय जलचर. आणि ते जलचर म्हणजे पाण्यामध्ये असणारी जी मास आहे वगैरे जे काही प्राणी राहत असतात. म्हणलं जोपर्यंत डिवर येत नाही, आणि एकदा डिवर आला म्हणजे जाळं टाकलं की काही नाही, जाळ्यातून बाहेर काढ नको, जाळ्यातच मारतात वगैरे. पाण्याचा संबंध सुटला. मासोळी किंवा जगत असते. पाणी असेल तर. आणि पाण्याचा बाहेर मासा काढला की त्याला मारावं लागतंय का? पाण्याचा वियोग हे त्याचं काय मरण आहे. एक मिळते ढिवर आणि पडावे होय शरीर तरी रोगा. अनेक रोगाचा उदय केव्हा होत असतो नाही का? अंतकाल आला म्हणजे कुठून रोग येतात कोणाच माहिती. राम बोलू आहे. राम उदय जणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे जन्मात येते तैसे लोकात. जसं त्या राशीमध्ये आणि काही ग्रह बाधित असतात. त्या ग्रहाचा जर उदय झाला तर अनिष्ट येत असते. काय येत असते? काही चांगले ग्रह असतात त्याच्यापासून सुखाला प्राप्ती होत असते. विश्वाची हान होते. त्या ग्रहापासून विश्वाचा नाश होत असतो. आणि जन्मात येत असे म्हणजे कोणते ग्रह चांगले आहे का क्रूर ग्रह आहे? क्रूर ग्रह आहे सगळे. या सोयी संपत्ती म्हणजे कोणती? क्रूर ग्रहाची राशी. विरोधली अशुभ फुटते त्याचे कुंभ आणि पापाचे करते स्तंभ चालते.
आसुरी संपत्ती म्हणजे विरोधी अशुभ, सगळा अशुभच त्याच्यामध्ये असतं. कुठे ते तई एक हो असं आहे ना. माझा एक पाप वासना असेल त्याच्यापासून क्रिया चांगली होईल की अशुभ होईल, कारण वासनेवर सर्व काही अवलंबून आहे. जशी जशी वासना असेल त्याच्याप्रमाणे दोन धर्म घेतलेले. मनुष्य देहामध्ये दोन प्रकाराने बीज चालत असते. एक शुभ वासना आणि शुभ वासना असेल आनंदाची गोष्ट आहे, तिला काय करायची, वाढवायची. आणि अशुभ वासना असेल तर सत्संगतीच्या द्वारा तिचं काय करायचं. ज्या बाबतीमध्ये जीव काय आहे, भोगामध्ये जीव काय नाही, ज्याचे जसे भोग. एखादा गरीब असेल पण शुभ वासना असेल भाग्यवान, आणि एखादा श्रीमंत आहे पण वासना कोणती आहे, मग काय या वासनेवरच त्याचं सर्व काय आहे अवलंबून आहे. अशुभ वासना असेल तर धनाचा चांगला उपयोग करता येत, शुभ वासना असेल तर जोडून या धन उदास विचारे द्यायचं. कीर्तिस्तंभ चालत येते, मागा पुढा जाळणे वाचून काही वागिने नाही. अग्नीला एकच माहिती आहे, जे जे काही पडेल ते जाळून काय करायचं. विरुद्धची एका करणे बोलतात. जेव्हा परस्परामध्ये प्रेम असेल तर ते प्रेम नष्ट करून टाकतात, विरुद्ध करून, नाही का. अरे मित्रामध्ये काय असेल, अशुभ वासना असेल तर दोघांची काय करते, ताटातूट करते. फलपेय नाही का, परिपेगा करणे महाभारती संभ्रमे. म्हणून अशुभ वासना असतात, क्रिया सुद्धा सगळे पापात मारतात. आणि मोठ्या आदराने काय करतात, संभ्रमे. आदराने म्हणजे आहे त्याच्यापासून उत्पन्न होणारं पापाच आहे, तरी आवड जशीच आहे तर वाईट वाटून घेऊ नये, नाही का. मांस खाणारा मनुष्य नाईलाज म्हणून खातो का आदराने खातो. किती महाग होऊ द्या तरी. आम्ही तर इतकं ऐकलेलं आहे, काय कीर्तनात नाही सांगाय. एखादी शेळी असते ना, बोकड म्हणा किंवा काय, त्याला बदाम पिस्ता काजू बिजू घालतात. कोणाला माणसाला मिळाला म्हणलं तुम्ही शेळीला नेलं, ते म्हणलं भाजी नाही बरं, हे चाललं म्हणजे पुढे तिच्या पार्टी करतात, तिचे काय करतात, आणि त्या पार्टी करतात शेळीला सुद्धा काय लावतात. काला येतच मी किती मांस खाण्याची काय सांगता येत. मग ते सगळं झालं, आणि मग पुढे कालांतराने त्याचे विपरीत परिणाम होतात. किंवा सत्संगतीच्या द्वारा हे सर्व अशुभ काय होतं. एक काल असा होता की माळ घालणाराची काय करत होता, निंदा करीत होता. आणि ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीत गेल्यानंतर तोच म्हणत असतो, मला माळ घाला. आणि निंदा करणारा आणि तुला काय माळ. सत्संगतीने काय होते परिणाम. सत्संगती किम न करोती पण सांग, जाड्यम देवारती संजती वाची मानोन्नती करोती, नाही का. अशुभ माणसं आणि शुभ माणसं, चोराला कुठं कोणी मान देत असतो का. आणि थोडी भागवत कथा सांगितली, रामकृष्ण सांगितले, मोठे मोठे येऊन नमस्कार आलेला आहे दृष्टांत म्हणून. आणि सांगितलं आरद आंधरती संभ्रमेजने, आणि तो ऐक पार्थ म्हणे श्रीनिवास. ते कसे कसे आणखी त्याचा हे करतात आश्रय करून, ते आम्ही तुम्हाला काय करणार आहोत. श्रीनाम लक्ष्मी ज्याच्या ठिकाणी निवास करत असे, असा जो असलेला परमात्मा लक्ष्मीचा पती, तो परमात्मा आणखी अर्जुनाला हे सगळं सांगत आहे. काममाश्रित दुष्वरम दंभमान मदान्विता, ही सगळी संख्या म्हणजे अशीच आहे सगळी. काममाश्रित, कामाचा आश्रय करत असतो. वेदाने सांगितलं, पुराणाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं, नाही का. साधू संतांनी सांगितलं. साधू संत सुद्धा ज्ञानेश्वरीच्या द्वारा भगवान श्रीकृष्ण सांगतात, जागृत जडवणे
कोण सांगते? भगवान सांग. आणि भक्तीची वाटे ज्या बाबाशी जागृती आहे का नाही, काय ज्ञानेश्वरीच्या मन म्हणावं मत बघतो, हे सगळी जागृती आहे. पण ते काही नाही. शेवटी मनाला येईल तसेच माणसं काय करतात. काम आश्वर्थम, काम कधी पूर्ण झाले का? अग्नीमध्ये लाकडे टाकल्यानंतर अग्नी शांत होत असतो का वाढत असतो? त्याप्रमाणे दुष्पूरम कधी पूर्ण होत नाही. दंभ मान मदान्विता, पुन्हा दंभ आहे, मान आहे. मदान्विता म्हणजे संपत्तीचा गर्व असतो, ज्ञानाचा गर्व असतो. एखादा कोणी श्रीमंत मनुष्य आला तर सामान्य माणसात बसत असतो का तो? मग त्याच्याकडे स्वतंत्र आसन तयार करावं. याला काय धनमान मदान्विता. खरं असं आहे, सामान्य दृष्टीचे जे जे भेटे भूत हा भक्तियोग निश्चित. मग तो लहान असो का कोणी असो, नमस्यंतस्य मान भक्त्या नित्ययुक्ता. काही लोक नमस्कार करून घेत असतात ना, स्वतः कधी नमस्कार मान सुद्धा काही करत नाही. आणि भक्ताचा स्वभाव नमस्यंतस्य मान नित्ययुक्त. भक्तिशास्त्रामध्ये नमन अधिक महत्व. भक्तीचे नमन, ज्ञान ब्रह्मी भोग. फळत या तरुची या शाखान सहजेन. ज्या फांदीला आंबे लागलेले हे मोठे मोठे, ती फांदी अशी वाढते, ती फांदी काय खाली जाते. त्याप्रमाणे ज्ञान माणसाला नम्रताचे. एक 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 दृष्टांत देवना सिद्धांत काय केलं आहे. मोहादुरित्वा सतग्रहान प्रवर्तनते असुची व्रता. तेव्हा ही सर्व दैवी संपत्तीच्या ऐवजी आसुरी संपत्तीची आणि हे असल्यामुळे काय करतात, प्रवर्तन ते अशुची व्रता. अशुची व्रता म्हणजे ज्याच्यामध्ये कोणता लाभ नाही, आपलंही नुकसान आहे दुसऱ्याचंही नुकसान आहे, अशा प्रकारच्या क्रिया त्याच्याकडून का होते. स्वतःचंही नुकसान, कोणाकोणाचं दुसऱ्याचंही नुकसान. त्याला अशुची व्रता म्हणजे ज्याच्यामध्ये पुण्योत्पत्ती होत नाही असे आणखी आचरण करणे, याला अशुची व्रता. काम कसं असं तरी ज्वाळ पाणी न भरे, आगे इंधने न पुरे. आणि त्या दुर्भराची अधुरे युग. असे काळाचं कामाचं काय झालेलं आहे. मधलाच उद्योग करणं आणखी हे नाही. एखाद्या माणसाने म्हटलं मला पाणी पाहिजे, जाळं घेऊन गेला बा पाणी आणलं, भांडं घेऊन जाण्याच्या काही घेऊन गेला, मग जाळ्यामध्ये पाणी येत असते का? असं बाहेर काढलं शब्द. एक एक ज्ञानेश्वर महाराजाचे आगी इंधने न पुरे. अग्नी शांत करायचा, कानाला शांत करायचा, मग लाकडं टाकून कुठे अग्नी शांत होतं. आणि दुर्भराचे धुरे बिकाळ. असा दुर्भर असणारे जे जे असतील त्याच्यामध्ये नाही का पहिला नंबर कोणाला लागत असं म्हणजे कामाचा लागतो, कोणाचा जो कधीही पूर्ण होत नाही. आणखी बराचसा विचार याच्यात केलेला आहे. क्रमाक्रमाने आपण काय करू. नमस्ते.